घेऊन मी कविता देऊन जाईल. हिरव्या शिवारात हा भगवा मंडप पण आहे. आयोजकांबरोबर ते सगळं रंगांचं गणित साधलेलं आहे. आणि कवी संमेलनाचा अध्यक्ष होण्यास माझं वय नाही, पण त्यांनी मला केलंय. आणि मला आता कळते की अध्यक्ष होणं सोपं नसतं, त्याला शेवटपर्यंत बसावं लागतं. आणि मला आज एक कळलं की कवीनं कायम कवी संमेलनाचं सूत्रसंचालक व्हावं, म्हणजे त्याचं सगळं खपून जातं. क्या बात आहे. आणि नाही इलाज असतो की आम्हाला सगळ्यांना ऐकावंच लागतं. तर अतिशय सुंदर नियोजन की सरांनी बोलून दाखवलं त्यांचं दुःख. असं प्रत्येकाचं एक दुःख असतं. प्रत्येक माणसाची ही सर्व्हिसिंगची प्रोसेस होणं गरजेचं असतं. तसंच समाजाची सुद्धा सर्व्हिसिंग ही कविताने केलेली आहे आजपर्यंत. कविता आमच्यापर्यंत कुठून आली? लहानपणी आजी जात्यावर गाणं म्हणायची, ती कविताच असायची. आणि तिची कविता, ती जात्यावरची गाणी ऐकून जी पोरं गोधडीतून उठून आजीच्या मांडीवर जाऊन बसली, त्यांना कवितेनं जवळ केलं. आणि त्या काळात ज्या अवलादींनी गोधडी अंगावर घेऊन पाठ मिळवली, त्या गौतमी पाटलांच्या डॅन्सच्या गर्दीत सामील झाल्या. आणि ती गर्दी जास्त आहे, म्हणून गौतमी पाटलांच्या गर्दीत जाऊन नाचाची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार जी पोरं होतात, त्याच पोरांना कवितेनं आजपर्यंत जवळ केलेलं. मग तुम्ही सगळेजण म्हणा विद्रोही कविता, विद्रोही कवी, विद्रोही तुम्ही कविता लिहिला त्या दिवशीच तुम्ही विद्रोही झालात. मग ती कविता कुठलीही असो. आणि हल्ली विद्रोही कवीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलत चाललाय. म्हणजे त्याच्याकडे असं वेगळाच प्राणी, म्हणजे वेगळा. विद्रोही म्हणजे काय? कविता म्हणजे काय? विद्रोही म्हणजे खरं बोलणं. तुम्ही सगळेच खरे बोलणार आहे. पण विद्रोहाचं लेबल लावायला आज सगळेजण घाबरतात. आणि व्यवस्थेच्या विरोधात उभं राहणं. गंमत त्यात अशी आहे की चंदन शिवेनं राजकीय व्यवस्थेला घोडा लावणारी कविता लिहिली तर ती विद्रोही कविता. आणि तीच जर कविता जोशी आणि कुलकर्णी लिहिली, त्यानं पण घोडा लावलेलाच असतो, पण त्याच्या कवितेची समीक्षा करताना असं राजकीय चिमटा काढणारी कविता. माझ्यापेक्षा त्याने जास्त घोडा लावला, पण त्याची समीक्षा राजकीय चिमटा काढणारी कविता. आणि मी काय बोललो तर विद्रोही कविता. पण आम्हाला अभिमान याचा वाटतो की तुकारामाच्या मांडीवर बसून कविता लिहिली जाते, त्याला विद्रोही कविता म्हणला. तो प्रवास तिथूनच आहे. म्हणजे श्रीकृष्णानं महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, त्यावेळेला द्रौपदीला वस्त्र दिलं, साडी पुरवली, आणि त्याच्यावरती काव्य लिहिलं गेलं. त्यावर लिहिणारे, कविता लिहिणारी ती कवी वेगळी झाली. त्याच वेळेला आमच्यासारख्याने विचारलं तिथं की एवढी साडी पुरवत बसण्यापेक्षा साडी उतरवणारा हातच तोडला असतास तर फार बरं झालं असतं. आणि ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु हा विद्रोही कवी होता, त्याचं नाव संत तुकाराम. ही ती विद्रोहाची परंपरा आतापर्यंत आलेली आहे आणि हे सगळं सुरू झालेलं आहे. म्हणून कवितेच्या ओळी आहेत की पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता,
इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. अशा पद्धतीची ही कविता घेऊन तुमच्या सोबत मी कायम म्हणतो उभा आहे, पण आज बसलेला आहे. दोन मैत्रिणी रस्त्यानं निघालेल्या होत्या आणि रस्त्यानं जाता जाता एकीच्या पायाला ठेच लागली. रस्त्यावर दगड होता, दगड धारदार होता. एकीच्या पायाला ठेच लागली, दगडाला अंगठा लागला आणि अंगठ्याचं नख निघालं. ठेच जोरात लागली, दगड धारदार होता. दुसरीनं तिच्या अंगठ्याकडे बघितलं, दगडाकडे बघितलं. ती ओरडली, म्हटली अगं ठेच लागली, अंगठा फुटला, दगड मोठा धारदार आहे. तर तिनं अंगठ्याकडे न बघता आधी दगडाकडे बघितलं आणि हसली आणि म्हणाली दे ग, जाऊ दे, दे सोडून. 4 पावलं पुढे गेल्यावर लक्षात आलं अंगठ्याच नखच निघालंय आणि रक्त भळभळ वाहते. दुसरीने तिचा हात धरला, म्हटली थांब, एखादी चिंधी तरी बांध, दवाखान्यात चल, रक्त वाहतय. तरी तिनं मागवळून दगडाकडे बघितलं, हसली आणि म्हणाली जाऊ दिले, दे सोडून. ती म्हटली एवढा मोठा दगड पायाला लागलाय आणि तू म्हणतेस कसं काय सोडून द्यायचं. तर ती म्हणाली अगं माहेरच्याच वाटेवरचा दगड होता, त्याचं एवढं वाईट वाटून काय घ्यायचं. म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर प्रेम करणाऱ्या माहेरवाशिनी पोरींचा हा महाराष्ट्र आहे, पण सासरवाडीच्या हायवेवर असणाऱ्या खडकावर प्रेम करणाऱ्या जावई अजून इथे जन्माला आलेला नाही. तो जन्माला यावा यासाठी आमची विद्रोही कविता आम्ही कायम लिहित असतो. ते प्रेम करायला आम्ही शिकवत असतो. तुम्ही सुद्धा माहेरच्या वाटेवरचा दगड समजूनच माझी कविता ऐकावी. आणि जर काही इकडे तिकडे झालंच, तुमच्या मनाच्या विरोधात काही बोलण्यात आलं, तर तुम्ही मला माफ करा. शेवटी तुम्ही दुसरं काय करणार. म्हणजे सध्या आपण माफच करत आलोय सगळ्यांना. आमचं काय आता राहिलेलंच नाही. बऱ्याच वेळापासून बघतोय तळ्याच्या काठावर तळ्यातल्या कविता झाल्या, हिरव्या मळ्यातल्या कविता झाल्या आणि बऱ्यापैकी गोड गळ्यातल्या कविता झाल्या. हे जास्त महत्वाचं वाटलं. तरी सुद्धा या कवींच्या खळ्यात विद्रोही कवितेला तुम्ही स्थान दिले, हे मला सन्मानाचं वाटतंय. हे फार बरं वाटतंय. कविता काय असते, कविता काय चीज आहे, ती कवीच्या आयुष्याची झीज आहे. तो जेवढा जास्त झिजत जातो तेवढी त्याची कविता भरत जाते. आणि कवी हा एक वेगळाच प्राणी असतो. म्हणजे वाळून टाकल्याला सारखा सगळ्यांना त्याचं काय, त्याचे ठराविकच मित्र असतात आणि जे असतात ते कवीच असतात. त्यामुळे आज सगळी कामं सोडून कवी इथे येतोच येतो. त्याला फक्त एकदा टच केलं की आज हाय, तर ती पहाटच उठून सगळं आवरून ती इथे येते. त्याला माहित असते इथे गर्दी नाही, काय नाही, पण ऐकणार कोणतरी माझं आज तिथं आहे. तेवढ्यासाठी ती 8 तास बसून राहते त्या 2 मिनिटासाठी. माझी येळ येईल पण तेवढं ते किडा त्या कैदेचा त्या असते ह्यातनं मी गेलेलो आहे आणि मी अजून आहे. मी काही याडा म्हणून बसलोय. सगळ्या कधी हा कवीला काय सुचल काय सांगता येत नाही. एकदा शाळेत गॅदरिंगला गेल्यावर शाळेच्या फळ्यावर सुविचार 3 ठिकाणी एकच विचार दिसला की ज्ञान हा माणसाचा 3रा डोळा आहे. तो लहानपणापासून वाचतच होतो म्हणून डोळ्याला हात बीत लावून घेतला. परत संध्याकाळी घरी आलो, झोपलो आणि रात्रीचा 2:30 वाजता झोपेत कवितेची ओळ सुचली. म्हटलं ज्ञान माणसाचा 3रा का पाहिजे डोळा, एवढा महत्वाचा आहे. तर कागद घेतला, लिहिलं की ज्ञान हा माणसाचा 3रा डोळा नसून तो पहिला असला पाहिजे आणि बाकीचे नंतर तो. आणि मला असं वाटलं मी चांगलं लिहिलंय आणि प्रत्येक कवीला असं वाटतच असतं मी लिहिलेलं हे चांगलंच आहे. आणि ते कवीला एक अजून सवय असती खोड, लिहिले लगेच कोणाला तर ऐकवायचं. जातिवंत कवी तर 2 मिनिट सुद्धा थांबायला तयार नसतो. आणि एवढ्या रात्री ऐकवायच कोणाला, ती ऐकवल्याशिवाय त्याला झोप लागणार नाही कवीला. शेवटी लक्ष बायकोकडे गेलं. ती बिचारी झोपली होती गाढ
आणि फार धाडस करून तिला जाग केलं. ती डोळे चोळत उठली, माझ्या चेहऱ्यात बघतच तिनं ओळखलं आणि म्हटली, काय लिहिले का म्हणजे. चेहराच असा होता की आता ऐकच. चेहरा बघितला म्हणजे काय लिहिलंय का. मी पण लगेच आपल्याला आचार्य होय होय म्हटलं ऐक. ती म्हटली ऐकवा. तिला ऐकवा हा शब्द मला कायम खपवा. ते असे नाही. पान काढलं म्हटलं ज्ञान. ती म्हटली हा. म्हटलं ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसून तो पहिला असला पाहिजे आणि बाकीचे नंतर तो. तर कवीला एक अजून सवय असते की असं पंचवाक्य गेले की टाळी आली पाहिजे, त्याशिवाय त्याचं मन भरत राहतं. जर नाही टाळेल तर ती दुसऱ्यांदा परत वाक्य जोरात म्हणतात. दाब दिला की लोकांनाही कळते याला टाळी पाहिजे. तर आता तिच्या एकट्या तुमच्या नाही किंवा किमान आता तिनं टाळी न वाजवता किमान ह्या वाक्याला तिनं दाद माझ्या गालावर हात फिरवून द्यावी असं मला वाटतं. परत ती वाक्य ऐकवलं. म्हणलं ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसून पहिला असला पाहिजे, बाकीचे नंतर दोन. असं केल्यावर तिनं हात उचलला आणि कपाळावर मारला. मी बघतच बसलो. ती म्हटली चंदनशिव हे लिहिले का. म्हटलं मग काय लिहायला पाहिजे. तर म्हटली ऐका. म्हटलं काय. की ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा असू द्या, दुसरा डोळा असू द्या, नाहीतर तिसरा डोळा असू द्या, हे काय लय महत्वाचं नसतं. तो कायम उघडा असला पाहिजे, ही जास्त महत्वाचं. आणि मग तेव्हापासून आम्ही उघड्या डोळ्याच्या कविता म्हणत डोंबलत फिरायला. खरं तर ही कवितेनं मला भरपूर काही दिलं. कवितेमुळं मी आहे आणि बायकोमुळं पण माझी कविता आणि मी आहे. खरं तर लोक कवी म्हणून जन्माला आली, लग्नाच्या आधी ती कवी होती, पण मी असा कसा कवी आहे माहित नाही. लग्नानंतर मी कवी झालो. म्हणजे आधी फक्त डायरीत बंद असणाऱ्या कविता बायकोन ती डायरी माझी उघडायला परमिशन दिली आणि मग मी कवी झालो. कविता ही जी प्रहार करत येते हल्ली हल्ली फेसबुकवर कवी खूप झाले. आता तर ते ऍपच आलेत, मला कळालं ते जीटीपी काहीतरी, ती कविता लिहून देते. त्यामुळे आता पुन्हा कवी जन्माला येतील असं वाटत नाही. आणि फेसबुकवर जास्त येतील. आता पाऊस आला की ते खिडकीतून पावसाचा फोटो टाकून एकानं मला सांगितलं ह्या पावसाचा फोटो काढायचा आणि त्या ऍपवर टाकायचा आणि खाली लिहायचं मला आमच्या अंगणातल्या पावसावर कविता लिहून देते लिहून म्हणते 2 मिनिटं. आणि ते इकडे खाली नाव टाकते फेसबुकवर टाकते आणि ते कवी झाला. 2-4 कविता लिहिल्यावर त्याला वाटते की आता मला कोणते बोलवलं पाहिजे. त्याला कोण बोलवत नाही. आता बोलवायची पण पद्धत कवी संमेलनातली वेगळी आहे. मी बऱ्यापैकी बघतोय सगळीकडे तर असं गटतट आहेत सगळ्यांचं. आणि ही गटतट राजकारण्यांच्या गटतटावर टीका करतात. म्हणजे यांचा गट ते त्यांचा गट, मग तू मला बोलव मी तुला बोलवतो. म्हणून मी अशा ह्याच्यात फार आता लांब असतो. आणि बऱ्यापैकी कवी म्हणजे त्या मी अशी कवी बघितली की शिपी आमटीवर पण कवी येणारे कवी असतात. तरी आपण बदललं पाहिजे. आता कवीचं नेमकं काम काय आहे, कवी कुठं आहे, पत्रकार काय आहे, वकील काय आहे आणि आपली कविता काय आहे, तुकाराम काय आहे, ज्ञानेश्वर काय. 9 वाजता कविता लिहिली जाते हल्ली, त्याचं वाईट वाटतं. जास्त वाचन, अनेक कवींचा सन्मान, जुन्या कवींचा सन्मान. विद्रोही कविता लिहिताना त्यात शिवी जर येत असेल तर ती कशी थांबवता आली पाहिजे. नामदेव ढसाळांची कविता जी होती त्यात शिव्या त्या काळातल्या त्या व्यवस्थेवरती प्रहार करणाऱ्या त्या भागातून आलेली ती त्याची कविता ही शिवी जरी असली तरी ती ओळीसारखी वाटली. पण आताच्या काळात शिवी द्यायची कुठं काय व्यवस्था आहे. आता मला कालच नोटीस आलंय कुठल्या तरी आमच्या खासदारांच्या बाबतीत मी काहीतरी बोललो होतो तर ते आबरू नुकसानीचा दावा दाखल झालाय. तर मग मी इन्स्पेक्टरला प्रश्न विचारला, वाटलं
पहिल्या आबरू नुकसान व्हायला पहिल्यांदा आबरू असावी लागते. तर ते म्हटलं ते असली तर ती बघा आणि मग नुकसान किती झाले ते चेक करा आणि मग कुठलं परिमाप लावायचं त्याला ते लावून त्या 1%, 2%, 2 रुपये, 2.5 रुपये काय असेल ते आपण पैसे त्यांना देऊया म्हटलं. कवी हे असं वागणं सुद्धा गरजेचं असतं. सध्या खरं बोलणं काळाची गरज आहे. मला लहानपणापासून खरं बोलायची जास्त सवय असल्यामुळं नेहमी मार खात आलेला आहे. खरं बोलणारे लोक मारतात हल्ली. मी आधी गोराच होतो कांबळे. खरं बोलल्यावर मार खाऊन खाऊन तुडवून काळा पडत. आता आज अध्यक्ष झाले अजून काळा पडेल. खरं बोलले ना. मी कवी नंतर आहे, लेखक वक्ता नंतर. मी आधी कार्यकर्ता आहे गावातला. म्हणजे बाहेर किती जरी मान सन्मान मला असला, ऑस्ट्रेलियाला जातोय, इकडं अमेरिकेला जातोय, आता परत लंडनला जाऊन आलो, आता परत त्यांनी केम्ब्रिजला बोलवलंय, जातोय, पण गावात कुत्री विचारत नाही. त्यांनी मला विचारावं असं अजिबात वाटत नाही. कारण 8 दिवसात जर मला कुणी एक काळ्या म्हणून नाही हाक मारली तर मला बी जिवंत असल्यावर नाही वाटत. कोणतरी पाहिजे ना खांद्या वाटतं आपण बोलणार. गायच्या बाय घेऊन विचारणार तेव्हा ते कोणी जिवंत राहतं. सगळ्यांनी हार गाठली तर मग अवघड होते. आजच करून कुणाला लग्नात गेलो, मला सकाळीच फोन आलता, आज आहेस का घरात? म्हटलं का? तर म्हटली लगीन आहे का? आज पण लग्नात कुठे गेलो तर पहिलं मला बघितलं वेळेला ते म्हणते भात वाढायला की. लहानपणापासून त्यांनी मला भात वाढतानाच बघितलं. बाहेर कोण आहे काय माहित नाही. कुणाचंही लग्न असली भात वाढायला मी आवडीनं हजर असतो. आणि आणखीन एक चांगला गुण माझ्यात आहे, मला जळण रचायला चांगलं जमतं. स्मशानभूमी पहिला फोन नातेवाईकांना झाल्यानंतर दुसरा फोन मलाच असतो. किती वाजले नोकरी, मी फक्त एवढंच विचारतो, बापू गेले हो गेले, अंदाजे वजन किती होतं? अंदाजे 70-75. मी तेवढीच लाकडं आणायला, म्हणजे अत्यंत कमी लाकडात व्यवस्थित पद्धतीने बॉडी जाळून आणि पटकन कवटी फुटून भावकी मोकळी. त्यामुळे मला लगेच बघ ह्याला व्यवस्थित करतो. त्यामुळे व्यवस्थित मी ती काम असला मी कार्यकर्ता. चांगल्या कार्यक्रमाला मला कोण बोलवत नाही, कारण ते खरं बोलले की त्यांना त्रास होतो. परवा आमच्या गावात पाणी परिषद होती. पाणी परिषदेला त्यांनी पाटबंधारे खात्यातला क्लास 1 अधिकारी आणला होता मुंबईवरून, आणि त्याचा विषय होता दुष्काळी भागात पाण्याचं नियोजन कसं असावं. मला विषय फार आवडला. म्हटलं चांगला विषय, आपण या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. नाही बोलवलं तरी श्रोता म्हणून गेलं पाहिजे. पण मी 1 तास आधी गेलो तर तेव्हा कोणीच नव्हतं. आणि एकाने मला बघितलं, बरं झालं आला, वक्ती गेस्ट हाऊसला उतरल्यात, तू तिकडे जा, त्यांना तेवढी सोबत. मला बरं वाटलं, म्हटलं वक्त्यांना भेटता येईल, ओळख होईल. म्हणून मी गेस्ट हाऊसला आलो तर ती वक्ता अधिकारी दाढी करत उभा होता बेसिन जवळ. बेसिनचा नळ 1.5 इंचांचा चालू होता आणि तो गालावर फेस लावत होता, असा क्रीम लावून. मी मागं थांबले, अर्धा तास झाला तरी त्याचं फेस चालूच आणि 1.5 इंचाचा नळ चालूच. आणि तिकडे टेबलावर ती पत्रिका होती कार्यक्रमाची, आणि त्या पत्रिकेत विषय पाण्याचं नियोजन कसं असावं. मनात म्हटलं दार लावून याचं नियोजन इथंच करावं. मी ते आवडलं आणि जवळजवळ 1.5 तासांनी त्याची दाढी संपली आणि मीच नळ बंद केल्यावरती थँक्यू म्हटला. आणि त्याला मंडपात घेऊन आलो. त्यानं भाषण सुद्धा असं केलं की लोकांच्या डोळ्यात पाणी आलं, पण माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं. आणि मला त्याच्या अंगात पाणी किती आहे कळलं. नेमकं त्या दिवशी आभार मानणारा कार्यकर्ता गायब झाला. आणि मग मला म्हटले आभार आता तूच. आता म्हटले घावला त्याला सोडायला. जसं मी आभार मानायला उभा राहिलो तसं पहिल्यांदाच म्हटलं की अर्ध्या वाटीत सुद्धा दाढी करता येते. अर्धा तालुका भिजला असता एवढं पाणी यानं दाढी करायला झालेलं, माझा जीव जळायला नाही. एवढं बोलूच तर चौघांनी मला डाय सकट उचलून मारला आणि अजून काळा पडला.
हल्ली चौकात जरी गेलो तर कोण म्हणते मी हिंदू, मी मराठा, मी महार, मी चांभार, मी मांग. प्रत्येक जातीनं अशी कट्टर झालेत. मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी ह्याव, मी त्याव. आणि मी मध्ये जाऊन म्हटलं मी भारतीय, तर लगेच मारते. म्हणजे हे नवीन का आलं तर मी म्हणते मी जुना आहे रे, तुम्ही नवीन आलाय. तर ते मारतात. मी अजून काढा म्हणजे हे आता काय भारतीय लावतच असतो. मारा किती मारायचं. भारतीय म्हणून जगणं किती काळाची गरज आहे. त्यात परवा आमच्या चुलत भावानं लव्ह मॅरेज केलं. मुलगी मुसलमान, ती घेऊन पळून गेला. ह्या प्रकरणात माझा काहीच संबंध नाही. 8 दिवस ती कोणाला सापडलं नाही. आणि मग ह्यांचा धर्म पेटला. सगळी मुसलमान हातात तलवार घेऊन बाहेर. आणि त्यांना मीच दिसलो. ते म्हटले म्हणून कार्यकर्ता यांचा ह्यो आहे. रात्री 1:30 वाजता या आमच्या दारात तलवार घेऊन, धर्माच्या कट्टरतेच्या तलवारी घेऊन दारात नाचवत घोषणा देत. बायको म्हटली दार उघडू नका. मी म्हटलं अगं नवीन बांधले, म्हटलं ती तोडतील. आणि मी दार उघडलं आणि लाईट लावली. लाईट एवढ्यासाठी लावली त्यांना मी अंधारात. जसा मी दिसलो तशी ह्या खांद्यावर एक तलवार, ह्या खांद्यावर एक तलवार, पोटावर एक तलवार, मागणं जाऊन पाठीला एका लावली. हे कुठं गेलं. ती घोषणा जोरात. आणि म्हटलं थांबा झाले. म्हटले तुमको मालूम नाही. म्हटलं क्या बोलो. म्हटले तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया. आता मला खरं बोलायचं, मी लगेच म्हटलं हमारा भाई लड़की को लेके गया, ये ठीक है. लड़की भी गई, ये भी बोलो. म्हणजे कलम कुठली लावची ना तुम्ही. दोघं संगमत आहे. बोले ऐसा नहीं चलेगा. म्हणजे कैसा चलेगा. वो बोलो. बोले हम उसको मारेंगे काटेंगे. नहीं जिंदा रखने को क्या करणे. आणि आता मराठीत बोल म्हटलं माझी हिंदी त्याला बरं वाटलं. तो म्हटलं माझी. आणि मराठीत बोल म्हटलं ती बाजूच आमचा मनसेचा कार्यकर्ता लगेच बाहेर आला. बन्यालवर जाता. त्याला म्हटलं इशे वेगळा आहे तो आता. म्हटला मारून टाकायला लागते. म्हटलं आमच्या धर्मात चालतंय. म्हणजे प्रेम केलं जाऊ दे. नाही म्हटलं चालतच नाही. म्हटलं घोषणा परत. म्हटलं काय करावं लागेल. तर म्हटलं ते एक जण आला मौला पुढं. म्हटलं एक पर्याय आहे. म्हटलं काय. उसको हमारे धर्म में आने को बोलो. नेमकं इसको सांगा काय करायचं. ते जोरात ओरडलो. म्हटलं त्याला मुसलमान व्हायला सांग. ती मग सगळी शांत. मी शांत. ते गदर पिक्चर मधला सीन झाला. ते अमरीश पुरी संदेवलो. त्याला मुसलमान व्हायला सांग. आणि मी लक्षात आलं माझ्या की ही अवघडच जगणं आहे यांचं. धर्म डोक्यात घेऊन ही जगणंच माणसाला अवघड करून देऊ. आणि मी एका सेकंदात विषय सोपा केला. मी लगेच म्हटलं तोच का मुसलमान. मी नव्हतो म्हटलं. आम्ही उद्यापासून सगळे मुसलमान. काय असेल ती प्रोसेस घ्या करू. उद्यापासून नमाज पडायला आम्ही हजर. आणि आडनाव बी बदला म्हणलं आमचं. चंदनशिवेचा बी वैताग आलाय म्हटलं. पण तिकडं तर म्हटलं शेर खान पठाण असं उच्च करा म्हटलं. शेख वगैरे नाही. पुन्हा तांबुळीन मकानदार तिकडे खाली खाली ठेवू नका. तू माझ्या राशी बघतच बसली. मारायचं कसा. त्यांच्या तलवार गळून पडल्या धर्माच्या. त्यांचं जगणं सोपं केलं. आणि ती घरात येऊन चहा प्यायला बसली. बायकोन चहा ठेवला. आणि चहा दूध ओतायला लागली बायको. तिला म्हटलं थांब 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 दूध ओत नको. ती म्हणली का. म्हटलं आता भावकी काळाच चहा द्यायचा. म्हटलं भावकील कुठं तुला. धर्मा नावानं आलेली चहा पिऊन गेली. काळा चहा पिऊन. ती प्रकरण मिटलं. 4 दिवस संपले. 4 दिवसांत माझा दुसरा एक चुलत भाऊ सकाळी सकाळी दारात आला. त्याचं नव्हतं लगीन झालं. ते मला बघत म्हणला. मी त्याच्याकडे बघितलं. म्हटलं भावकी आज सकाळी सकाळी कशी काय इकडे. तो म्हणला दादा मी मुंबईला असतो. म्हटलं माहिती आहे म्हटलं मुंबईला. तो म्हणला माझं पण सुरू आहे म्हणला प्रकरण. म्हटलं मग अडचण काय. म्हणलं अडचण लई मोठी. म्हटलं काय. तर म्हणलं मुलगी ख्रिश्चन आहे.
मी म्हणलं लय प्रॉब्लेम झाला तर आपण खिरचे तो म्हटला परवा मुसलमान झाला. म्हणजे आता एक काम करा, एक आठवडा हिंदू, एक आठवडा खिरचे, एक आठवडा मुसलमान, एक आठवडा बौद्ध, अजून काय असलं शनिवारावर घ्या वाटून आणि घराच्या बाहेर किंवा सर्व धर्म समभाव, घराचं नाव संविधान आणि विषय संपला. ही माणूस म्हणून जगा. आणि आता हॉलमध्ये एक वाक्य लिहा, ते म्हणले काय तर इथं माणसं राहतात. म्हणून कवितेच्या ओळी येतात की सारे धर्म ग्रंथ वाचले, की सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. ही सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच धुक्का लावला आणि मी माणूस झालो. हे परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. हे माणसात येणं फार गरजेचं असतं. आता कविता जी येते आतून बाहेरून हादरून टाकणारी, तुम्ही पांडुरंगा कवितेचा उल्लेख केला, ती काय आज नाही घेणार, कांबळे कविता घेईन. पण तुम्ही कधी न ऐकलेली एक गोष्ट, मी या धंद्यात कसा आलो आणि विद्रोहीच कसा झालो, तर त्याची मी सांगतो. तुम्ही ते माझ्या पुरस्काराची ते ऐकली असतील. मी पुण्यात होतो, लग्न झालं होतं. पण माझी कविता डायरेक्टच बायको ऐकायची. माझी कविता कुठंतरी छापून यावी हे माझं स्वप्न होतं. एवढंच स्वप्न. एक दिवस माझं कविता अशी पेपरला यावी पुरवणी आणि माझं त्या खाली नाव असावं आणि मी ते आयुष्यभर पान लॅमिनेशन करून भिंतीवर ठेवी, एवढं माझं स्वप्न होतं. आणि मी प्रत्येक वेळेला कविता लिहायचो आणि ते सकाळला पाठवायचो. पण रविवारच्या पुरवणीत माझी कविताच नसायची. आणि ज्या कविता यायच्या त्या कविता वाचल्यावर माझ्या लक्षात यायचं की यांच्यापेक्षा माझी कविता चांगली आहे, मग यांचीच का छापली, माझी का नाही छापली, असं मला प्रत्येक वेळेला राहून राहून वाटायचं. मग एक कार्यकर्ता मला भेटला, म्हणला तुम्हाला म्हणला तुमची कविता छापून नाही येणार. मी म्हटलं का, तर म्हटलं आडनाव चंदन शिव आहे तुमचं. मग माझ्या लक्षात आलं आडनाव बदललं पाहिजे. मग मी आडनाव बदललं आणि नितीन चंदनशिवे खोडलं आणि नितीन कुलकर्णी केलं आणि पाकिट पाठवून दिलं. तर पहिल्या पानावर कविता छापून आली आणि मला फोन यायला लागले, कुठे राहता, काय करता, या परिषदेला, पुस्तक काढू, संमेलनाला या. पण माझी गंमत अशी झाली, मी कुणाला कविता दाखवू शकत नव्हतो. नितीन कुलकर्णी केले आणि मीच कुलकर्णी असं मी सांगू शकत नव्हतो. आणि पुण्यात एवढा काळा कुलकर्णी माझ्या बघण्यात आलाच नव्हता. कुलकर्णी एवढा काळ कसा असेल, पाटील सुद्धा नसतो. मी वडिलांकडे गेलो, म्हटलं अण्णा माझी कविता छापून आल्या पण नाव बदलले. म्हटलं हो म्हणले, ज्याच्या नावात बदल त्या बापात बदल. मी पेपरच फाडला. आमचे वडील मला म्हटले की सम्राट नावाचा एक पेपर आहे चळवळीतला असा, तर तो तुझी कविता छापल. मग मी सम्राट शोधला. तेव्हा बी शोधायला लागायचा, आज बी शोधावा लागतो. त्यातलं कविता बघितलं, मग फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज, ही सगळं. म्हटलं आता असलं काहीतरी लिहावं. ती तसले लिहिलेल्या कविता बाहेर काढल्या, ती कविता पाठवली. तर ते त्यावेळी बटना मोबाईल होती, त्यावेळी व्हॉट्सअप फेसबुक काय नव्हतं. आणि रविवारचं पहाटेचं 5:30 वाजताच फोन उचलला. म्हटला जय भीम, जय शिवराय आहे. म्हटलं आवाज दणकट. म्हटलं बोला बोला, कुठं, नांदेडवरनं गोडबोल बोलतोय. म्हटलं काय काय बोला, माझ्याकडे काय. म्हटली तुमची कविता सम्राटला वाचली, छापून आली. म्हटलं बरं झालं.
त्यानं ते क्रांतिकारी ती भाषा वेगळीच त्याची. मग ते फोन ठेवला दुसरा फोन, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, दिवसभर फोन चालू आणि पलीकडनं जोरात कडकच आवाज. मग माझ्या लक्षात आली प्रत्येक तालुक्यात एक आहे सम्राट काय ती दुसरी काय करत नाही आणि ती फोन करते. आता म्हटलं माझं पब्लिक फिक्स. मग ती कविता मी पाठवायला लागलो आणि दर रविवारी माझं काम फोन घ्यायचं. जय भीम, जय शिवराय, जय भीम, जय क्रांतिकारी, घेन ते असा नुसता दंगा आणि कवितेची समीक्षा करायची. लोक म्हटलं आपलं पब्लिक आपल्याला भेटलं. मग ती सगळी कात्रण ठेवायची, हे करायचं. आणि एक दिवस मला फोन आला, पलीकडनं आवाज, जय भीम. म्हटलं जय भीम. म्हटलं मी विलास वाघमारे बोलतोय, कोल्हापूर जिल्हा, दानोळी गाव. म्हटलं बोला की. तो म्हटला नितीन चंद्रशिव. म्हटलं बोलतोय. तो म्हटले मी माझ्या गावात बाबासाहेबांची जयंती साजरी करत असतो, तर त्या जयंतीला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून याल का? मला आयुष्यात पहिल्यांदा कोणतरी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवत. माझी छाती लगेच ताट झाली. तशी 58 इंच फुगते आमची सगळी. मी येतो म्हटलं. मला आनंद झाला. त्याचा दुसरा प्रश्न होता, तो म्हणला तुमचं मानधन किती? आता प्रमुख पाहुण्याला मानधन असते ही मला तेव्हा कळलं. मग मी हिशोब करायला लागलो, जायचं 70, यायचं 70, रेल्वेच तिकीट. आमच्या डोक्यात जनरल डबा, आम्हाला ती बुकिंग असते आणि एसी डब्यात माणसं असते ती आता कळलं. कवा बी रेल्वे स्टेशनला गेलो वाटलं सांग, ती पहिला प्रश्न विचारा, जनरल डबा कुठला? ती मला पुढं 2 आणि माग 2. आम्ही मध्ये कवा थांबलोच नाही. आणि तिथली हो. आणि बघ ती जायचं 70, यायचं 70, एसटीचा खर्च, नाश्ता पाणी, असं एक किमान मला 500 रुपये द्यावं. असं मी 500 म्हणणार तेवढ्यात विलास वाघमारे पलीकडनं म्हणला, नितीन चंद्रशिव सर. म्हटलं काय? मी जास्तीत जास्त तुम्हाला म्हटलं 3000 रुपये. 3000 दिन म्हटलं माझी केसच उभी राहिली. मी 500च गणित करायला लागलो. मी 3000 म्हटल्यावर त्याला म्हटलं मी येतोच, मीच येतो म्हटलं. तो म्हटला तुम्ही खरोखर येणार? म्हटलं मीच येणार. तर तो म्हटलं खरंच येणार का? म्हटलं का? तो म्हटलं तुम्ही पहिले वक्ते आहे म्हणले, 3000 तयार झालाय. म्हटलं कसं काय? तो म्हटले बाकीचे 35, 40, 25च्या खाली कोण वक्ता बोलत नाही. मग मी मनात म्हटलं किती दरिंद्र आहे म्हटलं. आकडा आता आपण नीट द्यायला पाहिजे म्हटलं. ठीक आहे म्हटलं. मनातल्या मनात पहिला डाव भुताचा म्हटलं. तो म्हटला तारीख लिहून ठेवा. बोमला एकच तारीख 14 एप्रिल. ओके लिहून ठेवतो म्हणलं. तेवढ्या आमची बायको बाजूला येऊन उभी राहिली होती माझ्यात बघत. असा फोन कवा झाला नव्हता. ती म्हणली काय 3000 काय? तिला फक्त आकडाच करा. मी म्हटलं मला प्रमुख पाहुणा म्हणून म्हटलं जयंतीला बोलवलं. ती म्हणली तुम्हाला? म्हटलं मलाच बोलवलं. म्हणलं नुसतं बोलवलं नाही तर 3000 मानधन आहे म्हटलं. मला 3000 मानधन आहे म्हटल्यावर तिनं माझं असं दोन्ही गालावर हात ठेवलं आणि मला म्हटली खरंच 3000 मिळणार आहे? म्हटलं 100% मिळणार आहे. तर ती 2 मिनिटं शांत झालेली. म्हटली खरंच मिळणार आहे? म्हटलं खरंच मिळणार आहे. म्हटली एक्स्ट्रा 3000 येणार आहे. तर म्हटली मग या महिन्यात मिक्सर घेऊया. म्हटलं कसं का? तर म्हटली ती सकाळी सकाळी रोज वाटी मिक्सर नाही घरात, आपण मिक्सर घेऊ म्हणली. तुमच्या पहिल्या भाषणाच्या मानधनातनं एक वस्तू आठवणीत राहील, मिक्सर घेऊ. मी म्हटलं घेऊया. तर तिने लगेच तिच्या बहिणीला फोन लावला. म्हणले आम्ही जयंतीला मिक्सर घेणार आहे. एका तासात आमच्या पै पाहुण्यात झाले की हिने मिक्सर घेणार. तुम्ही लक्षात घ्या की आमची परिस्थिती काय असेल. आमच्या सगळ्या पै पाहुण्यात आम्ही मिक्सर घेते, अभिमानाची गोष्ट आमची. ती सगळ्या ना आमच्या पै पाहुण्याला सांगायला आम्ही मिक्सर घेणार आहे. मग ती जर जास्त आमची बायको शिकलेली आहे, तिला सगळं माहिती आहे. मग तिनं मला भाषण लिहून दिलं. म्हणली भाषण पाठ करा
कविता तोंडपाठ करा. मग तिने ती भाषण लिहून लिहून ती 25ची वाक्य लिहून त्याच्या पुढे कंसात टाळ्या असं बी लिहलं. तिला असं वाटतं इथं टाळ्या येणार तर इथं पॉज घ्या. एवढ्यापासून तिने माझी तयारी चालू केली आणि ती रात्रभर माझा आवाज त्या आमच्या चाळीत आणि मग शेजारी पाजारी येऊन वाकून बघायची काय चाललंय. तर माझा आपलं चालू भाषण पाठ, मध्ये कविता भाषण, कविता भाषण असं ती पाठ करून ती घेत होती. आणि मग मला ती रात्री स्वप्न पडायचं असं मी गेलोय, कवी आलाय, अशी तुफान गर्दी आहे जयंतीला, बाबासाहेबाची आई सगळ्या जाती धर्मात लोक आल्यात, असं हात वर करतात मला असं अभिवादन. आणि मी बी असा हात वर झोपत वर जायचा घरात जा अजून झोपा. आणि हिला स्वाग मारायचा रोज फोन, तुम्ही येणार आहे ना, तुम्ही येणार. आणि पै पाहुणं भेटलं का म्हणायचं का मिक्सर गेला. सगळीकडनं म्हणजे ती वातावरण असं भरून आलेलं. रोज ती भाषण एकदाच तोंडपाठ झालं, वाजलं 5-6 वेळा बिन बघता बोललो. मग त्या टाळ्या सकट पाठ झालं. मग तिथं टाळ्या येणार आहेत बाबा, तिथं मग 2 मिनिट थांब, बायको थांबा टाळे, मग टाळे, मग ती पुढं इथंपर्यंत तयारी झाली. आणि मग ती मी त्या जयसिंगपूरला उतरलो संध्याकाळी रेल्वेनं. फोन काढला, त्याला फोन केला तर स्टेशनवर मला न्यायला कोण आलं नव्हतं. जी स्वप्नात बघितलं होतं ती अशी गर्दी मला न्यायला आल्या तसलं काय नाही, मी एकटाच. मग मी उतरलो, त्याला फोन केला, ते म्हटलं 2च मिनिटात आलो. परत फोन ठेवला, परत त्याचा फोन आला, म्हटलं इकडनं साईडने या लिंबात झाड दिसलं का, म्हटलं दिसलं. त्याच्या खाली बुद्धाचा हात असणारी रिक्षा दिसली का, म्हटलं दिसली, आपलीच आहे म्हटलं. मग मी म्हटलं तुम्ही रिक्षावाला आहे का, तर ते म्हटलं हा रिक्षावाला आहे. मग माझ्या स्वप्नात जो आयोजक बघत होतो कोणतरी श्रीमंत कोटबैठ घाट, तो जळला. स्वप्नाला माझ्या आग लागायला सुरुवात झाली आणि तो पुढनं चालत यायला लागला. पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, केस विस्कटलेली, खांद्यावरती रुमाल, कार्यकर्ता जयंती साजरी करणारा. त्याला बघितलं आणि माझा मूडच गेला. 15 दिवस माझा मूड मध्ये होती, तो मूड गेला. त्याला बघून जसा लाईट आली, त्याला बघून जसा माझा मूड गेला तसा मला बघून त्याला मूड गेला. त्याला पेपरात नाव वाचलं. ते म्हणला या या जय भीम जय शिवराय, जय भीम जय शिवराय, जोरात म्हणायचं जय भीम जय शिवराय, असं अंगावर रवी मिठी बीट मारले. असं म्हणला रिक्षात मग बसलो. मग ते मला असं विहारात आणलं, ते बुद्धविहारात. मनात असं वाटलं बाबा मोठं स्टेज दुसरीकडे असणार, आपल्याला तात्पुरती तर आणले. आपला खुर्चीवर एकच खुर्ची साईडला बसलो आणि तांब्यात पाणी दिलं. तरी त्यांना मी न राहून त्याला विचारलंच, म्हटलं कार्यक्रम कुठं आहे दादा, इथंच आहे म्हटलं. माझ्या स्वप्नातलं स्टेज बी जड 20x25 विहार, स्वप्नातलं स्टेज बी जड, पोटात गोळा झाला. मी बसलो. मग त्यानंच चटई टाकली, त्यानंच खुर्च्या लावल्या, त्यानंच साऊंड जोडला, त्यानंच ती सगळं आवरायला लागलं, वायरिंग फिटिंग बिटिंग. ह्याच्यात 9 वाजले, सगळं सुरू व्हायला. तर मी गपच बसलोय आणि लागला बॉम्ब राहिला. सर्व बंधू आणि भगिनींनो लवकरात लवकर या, जयंतीचा कार्यक्रम, प्रबोधनाचा कार्यक्रम. आणि त्याच्यानंतर ते वाक्य बोलायचं, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी. तो सुप्रसिद्ध म्हणजे मला पोटात गोळा. मी त्याला मागणास म्हणाय, ते फक्त नितीन चंद्रशील म्हणाय. आणि माझं मनात फक्त तोच ओळखत होता, बाकी कोण. पण तो म्हणाय सुप्रसिद्ध. म्हटला थांबा, आपल्या माणसाचं वजन आपणच ठेवलं. ते जोरात वाढायला जवळजवळ तासभर ती बोंबलायला लागली, कोणच येईना. 4 म्हातारी माणसं पुढे येऊन बसली अशी तंबाखू मिळत माझ्याकडे बघत. त्यांना बघून माझा अजून जीव भरून गेला. आणि मी एक मनात निष्कर्ष केला. मी या निष्कर्षापर्यंत आलो की परत असली कविता लिहायची. इकडे चळवळ बिळवळ समाज असली कविता लिहायची नाही. लिहिली तर ती पाठवायची नाही, पाठवली तर ती सम्राटला तर नाही. आणि परत ह्या महापुरुषांच्या जयंतीला एवढं कधी कुठं जायच नाही. आता आलोय
भाषण करायचं, पाठ आहे, 3,000 घ्यायचं, घरला जायचं, मिक्सर घेऊन द्यायचा, विषय संपला. ह्याच्यानंतर परत इकडं यायचं ना. परत आपलं गुलाब, हिरवं पान, गालावरची खळी, नाकाखालचा तीळ, असली कविता लिहायची, मस्त 4 पुरस्कार घ्यायचे, तिकडं आपलं निवांत राहायचं. ही असलं काय लिहायचं नाही, नाही इकडे मी तुडवते म्हणलं. असं 10 वाजपर्यंत माणसं येईल. मग विलास वाघमारे म्हटला, तुम्ही बसा, मी माणसं गोळा करून आणतो. आणि जसं तिचं आयला लागलं, माझ्या पोटात गोळा आला. मी म्हटलं, मला कुणा जीवावर टाकून चालला, इथं कोण आहे आमचं, मी बी येतो म्हटलं चला. आणि मी गल्लीत घुसलो. आपल्या साहेब कोण लुंगी लावून आडवा, कोण ही कोणती, आम्ही सगळ्याला म्हणतोय चला चला चला. असं करून 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 आम्ही जवळजवळ 70-80 माणसं आणली, विहारात बसवली. त्यानं जाऊन तिकडनं दार लावलं आणि मला म्हटलं, आता करा चालू. मग मीच प्रास्ताविक, मी सूत्रसंचालक, आणि जी भाषण पाठ केलत ती असं हाय, असं टाळ्या सकट म्हटलं. मी टाळ्या म्हटली ती वाजवायची. आणि 12 वाजता कार्यक्रम संपला, सगळी गेली. मग विलास वाघमारे आला, म्हटलं आभार मानतो. म्हटलं गेले सगळे, आता कशाला नाही. म्हटला ती सगळे जाती धर्मात लोक होती, नाव घ्यायला लागतात म्हटलं. म्हटलं आता गेली सगळी ना. म्हणला घरात नाही ऐकते, नाव जर नाही घेतली तर उद्याला हालाय म्हटलं. त्याला अर्धा तास आभार मानले. बापू आले, तात्या आले, हे आले, ते आले, आणि सगळ्यात शेवटी एक वाक्य म्हटलं, चुकून माझ्या नजर चुकीनं माझं एखादं नाव राहिलं गेलं असल तर मी पाया पडून माफी मागतो. मग कळलं, म्हटलं लई दहशत आहे गावाची असल्या माणसं. आणि रात्री 1:30 वाजला. मला आता भूक लागलेली, पण भूक पेक्षा पाकिट कवा येते आणि कवा इथून निघते असं झालं. मग आता गाड्या बी रात्री 1:30 वाजता गेल्या. तेवढ्या विलास वाघमारे म्हटला, बसा 2 मिनिटं आवरतो. मी खुर्चीवर बाजूला बसलो, ती चटई उचलायला लागला. आणि मग माझ्या लक्षात आलं, म्हटलं ही सगळं जोडाय 2 तास गेलो, मदती राहायच्या कोण नाही. आता हे आवरायला 2 तास, म्हणजे पाठ होणार आणि जेवणार कवा ना. मी ते प्रमुख पाहुण्याच कातड काढलं आणि मी खाली उतरून ती चटईला हात लावला आणि त्याच्याकडे बघितलं. मला असं वाटत हे म्हणाल मला बसा बसा बसा, तुम्ही प्रमुख पाहुणे कशा. त्यानं तसं काय सुद्धा म्हणला, तो डायरेक्ट म्हणला, तुम्ही इकडनं धरा आणि मी इकडनं धरतो. आणि ते 2 मिनिटात मला कवा कामाला लावला कळलंच नाही. मी कामाला लावलो आणि 15 मिनिटात आम्ही सगळं आवडलं. पाकिट लवकर दिलं. मी समोर त्याच्या यायचो, सारखं यायचो, जय भीम जय 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 भीम जय भीम सारखं. त्याच्या लक्षात येत होतं का नव्हतं कुणाला. सगळं झालं आणि मला म्हटला जेवण. म्हटलं तुमच्या समोर चालू, तुम्हीच तांब्यात पाणी दिले, 7 वाजता पाणी पिले. म्हटलं कुठं काय खाल्ले, भूक लागल्या म्हटलं. म्हटलं हॉटेल बंद झाली. हॉटेल बंद झाली म्हटलं मग पोटात गोळा. म्हटलं आता काय करायचं विलास दादा, कशाला काळजी करता. म्हटलं काय, आपल्या घरी जाऊ. तेव्हा एक लक्षात आलं, माझ्या घरी जाऊ, आमच्या घरी जाऊ असलं न बोलता तेव्हा आपल्या घरी जाऊ म्हटलं. पण न कळतपणाने ती घर माझं बी होतं हे त्याला सांगायचं होतं. आपल्या घरी जाऊ म्हणणारा कार्यकर्ता फुले शाहू आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या चळवळीतच भेटतो, दुसरीकडे कुठे भेटत नाही. मग ते कधी मराठा असतो, माळी असतो, बौद्ध असतो, मांग असतो, पण तो चळवळीत असतो. तो कधीच म्हणत नाही माझ्या घरी चला, आपल्या घरी चला. चला तेवढ्यात निघाल. तेवढ्यात ते म्हटला ते दादा एक काम आहे. म्हटलं काय. ती 2 साऊंड म्हटला भाड्यानं आणल्यात. म्हटलं मग. तो म्हटला इथं ठेवलं तर अवघड आहे, मांडीव घेऊन बसता का म्हटलं. आता मनात म्हटलं 3,000 पाकिट घ्यायचं नाही, दे म्हटलं बाबा. आणि मग ती साऊंड मागे घेऊन बसलो. दारात आलो, त्याच्या गाडी दारात थांबली, उतरलो. रात्री 2 वाजल्यात. तर आता ती म्हटलं मग 7 वाजल्यापासून जो विलास वाघमारे ऐकला होता खणखणीत आवाजाचा
तसलं काय आता आवाज येणार म्हटलं जोरात, पण हे दारात आलं 6 फुटा 5.5 फुट झालं, गुडघं वाकले. आणि त्याने कडीला असा हळू हात लावला आणि कडी उचलून हळूच दारावर टेकवत म्हटला, उज्ज्वला. त्याचं हे रूप बघून माझ्या लक्षात आलं, उज्ज्वला डेंजर आहे. एवढं वाघात शिवी झाल्या म्हणली, उज्ज्वला पटकन त्याच्या मागलं खाडकन दार उघडलं. तर ती सावरी साडी, हातात एक बांगडी, हातात एक बांगडी, कानात लिंबाची काडी, कानात नाकात लिंबाची काडी, इथं जरा गोंदलेलं, इथं असं कुक्कू जोरात चिटकवलेलं. मी हळूच वाकून ती उज्ज्वला बघून घेतली. आणि तिला वाकून मी बघताना तिला मी अंधारात दिसलो. ती जोरात ओरडली, ही कोण आहे? स्वागमन म्हटलं, आजचे प्रमुख कवी पावले म्हटलंय, आपली कविता मला आली. ही म्हणली, इकडं कशाला आणले म्हणलं, पोटात मागणं त्याचा शर्ट धरला. म्हटलं काय कर, हात घेवा. त्यालाही माझी अडचणला, त्यानं माझ्या हाताला हात लावून आधार दिला. म्हटलं, अरे सगळ्या गाड्या निघून गेल्या, आम्ही जेवलो सुद्धा नाही. मग ती म्हटली, आत या, आत या. आत आलो तर बघितलं, पोरं झोपल्या, दप्तर, एक खाट, या सगळं खाट खाली, इकडं तिकडं कपाटात पुस्तक त्याच्या. मग लक्षात आलं, आयला म्हटलं कार्यकर्ता पैशानं गरीब आहे, पण म्हटलं मेंदून आणि विचारान मात्र श्रीमंत झालं ना गरीब. आम्ही बसलो, जेवायला बसलो, ते इकडं मी इकडं, आणि ती उज्ज्वला पुढेच बसल्या. आणि हो म्हणते, छान झाला कार्यक्रम, प्रबोधन झालं, कसं का होईना, पण आम्ही केलं. आम्ही मंडप उभा केला. तिच्याकडे बघितली, ती रागान बघायची, ती माझ्याकडे रागान बघायची. कसं का असं, पण माणूस एवढ्या लांब ना आला, असं झालं. मी आपला गप खाऊन बसलो आणि माझ्या डोक्यात एकच पाकळी, कवा देते तेवढ्यात तोच म्हटला, तुमचं मानधन. म्हटलं द्या की द्या. म्हटलं उभा राहा. मग उभारलो. म्हटलं उज्ज्वला ती ताट आण. ती ताट, त्या ताटात नारळ, ती गुलाबाच फूल, ते हळदी कुंकू, टावेल, टोपी, ती पांढरं पाकिट दिसायला लागलं. मला त्या पाकिटाच्या जाग्याला मिक्सरच दिसायला. म्हटलं आला मिक्सर आला. ती बाजू थांबली, यानं टोपी गाठली, टावेल टाकला, हळदी कुंकू लावला, हातात नारळ दिला, आणि ती पाकिट हातात आलं. असं मला आनंद झाला. म्हटलं पहिलं पाकिट खिशात गाठलं. ती अशी जायला निघाली, ती उज्ज्वला वहिनी. जाता जाता सहज लक्ष गेलं तर ती रडायला लागली होती. म्हणते का आवरला, डोळ्यात पाणी होतं. आणि मी विचारलं, म्हटलं वहिनी का रडताय? तर ह्यो म्हटला, तू आज जा. कशाला रडायला आलेस त्यांच्यासमोर? नाही म्हटलं, थांबा दादा. म्हटलं काय झालं वहिनी? तर ती म्हटली, काय सांगायचं तुम्हाला, आमच्या 2 रिक्षा आहेत. मागच्या जयंतीला ह्याने एक रिक्षा ऐकली आणि जयंती केली आणि कार्यक्रम घेतला. आता ह्या जयंतीला बी ही रिक्षा ऐकल म्हणून नाकातलं, कानातलं, गळ्यातलं ह्याच्या मड्यावर गाठलं. तेव्हा ह्यो कार्यक्रम झाला. आणि ही राहिलेल्या महिन्याभराचं राशन, त्याचं पैसे होतं, ही पाकिट तुम्हाला द्यायला लागायला, ही घ्या आणि जावा. आणि दरवर्षी असा रात्रीच 2 वाजता प्रमुख पाहुणा इथंच म्हणली. मला असं भरून आलं. पाकिट असं दाबून धरलं होतं खिशात. डिल्ल व्हायला लागलं. आता काढावून हिला परत द्यावं असं वाटायला लागलं. पण मनात माझ्या बायकोची पण आठवण मला झाली. 15 दिवस झालं मिक्सरची वाट बघायला लागलोय आम्ही. स्वप्न सगळ्या पै पाहुण्यात झाली. मिक्सर मिक्सर मिक्सर. परत पाकिट दाबलं. राहू दे, तुझी रिक्षा गेली, मी काय करू? माझं दुःख असंच आहे. मग आम्ही ती चटई हातरून टाकली. झोपलो तर बाजूला विलास वाघमारे एका सेकंदात घोरायला लागला. आणि समोर आपल्या सगळ्या महापुरुषांचे फोटो होते. शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुलेंचे असे फोटो सगळ्या लाईनीत थांबलेले होते. आणि मी त्याच्याकडे बघायला लागलो एकटं. आणि मी मलाच बोलायला लागलो की ही माणसं कोण आहे, हे आमचे महापुरुष कोण आहे, यांनी काय केलं एवढं, यांनी एवढं काय केलंय, ह्यो एवढा का पेटलाय, घरदार जाळून घेतोय, जयंती साजरी करतोय, कशासाठी करतोय, याला काय एवढा किडा आहे एवढा चळवळीचा, त्यांना शोधून बोलवतो, स्वतःच घर जाळून हे सगळं करतो.
मग माझ्या लक्षात आलं की मी पोपट आहे. भाषण पाठ करून 3000च्या मानधनासाठी आलेला पोपट पंची करणारा एक पोपट आहे. माझ्यासारख्यांमुळं या महापुरुषांचे विचार जिवंत नाही. या घराची राख करून घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळेच आमचे फुले शाहू आंबेडकर आणि महाराज आजपर्यंत जिवंत आहेत. आमच्यासारख्या लिहिणाऱ्यांमुळे नाही. लिहिणाऱ्यांनी काय खरं लिहिलं खोटं लिहिलं ती इतिहास वेगळाच लिहिला, पण ही खरी माणसं आहे. मग मनात आलं की आम्ही जगू किंवा मरू, आमचा मिक्सर येऊ किंवा राहू, ह्यो जगला पाहिजे, याचं घर जगलं पाहिजे. आपोआप खिशात हात गेला आणि पाकिट बाहेर काढलं आणि म्हटलं आता याला उठवावं आणि याचं 3000 परत द्यावं. पलीकडे उज्ज्वला वहिनी झोपले, त्यांना आवाज द्यावा की ही घ्या तुमचं 3000, मला नको असं म्हणावं. असं वाटलं, पण लक्षात आलं हा एवढा स्वाभिमानी आहे की हा पैसे परत घेणार नाही. हा पैसे परत घेणार नाही म्हणून ती पैसे त्या चटेखाली पाकिट टाकलं, त्यातलं 300 रुपये काढून घेतलं सकाळी गाडी खर्चासाठी आणि म्हटलं सकाळ झाली गडबडीने उठायचं, निघून जायचं. तसंच केलं. सकाळ झाली गडबडीने उठलो, म्हटलं दादा मला सोडा. त्या झोपलेल्या वेळेत तो चळवळीचा किडा माझ्यात घुसलेला होता म्हणून ती पाकिट बाहेर आल्या. आणि मग ते म्हटलं थांबा आंघोळ करा. म्हटलं नाही मला पटकन सोडा. त्याला आतरून उचलूच दिलं नाही. मी निघालो तेवढ्यात आतनं आवाज आला. ती म्हटली दादा थांबा. उज्ज्वला वहिनी हातात कॅरी बॅग घेऊन आली, हातात दिली, हात घेतला, गरम लागलं. म्हटलं काय? तर म्हटली 4 चपात्या आणि मटकी डाळीची उसळ आहे. रात्री पोट भरलं नाही, रस्त्यात काहीतरी खावा. आमच्या घरात ना आजपर्यंत कुणाला जो उपास जाऊ दिला नाही, तुम्हाला तर कसं जाऊ देईल. आणि मग माझ्या लक्षात आलं की माणसं सख्या बहिणीपेक्षा जास्त जवळची ती वाटायला लागली. मनातल्या मनात म्हटलं तुझी ओवाळणी तिथं ठेवलेली आहे बाई. आणि मी निघालो, हातरून उचलू दिलं नाही. त्यानं मला गाडीला बसवलं, तो परत गेला. त्याच्यानंतर 1 तासाभराने गाडी कराडपर्यंत गेल्यावर त्याचा मला फोन यायला लागला. माझ्या लक्षात आलं घरी गेला असेल, पाकिट सापडलं असेल. त्याचा काय फोन उचललाच नाही. मोबाईल स्विच ऑफ केला. तो तसाच तडपडत राहिला. मी काय त्याचा संपर्क ठेवला नाही. आणि मी दारात आल्यावर माझा हातपाय गळून गेलं. मी सुद्धा हळूच कडी वाजवली. दररोज जोरात बुक्की घालणारा मी सुद्धा हळूच कडी वाजवली. तिनं दार उघडलं. काय आजारी पडलाय का? काय नाही. तिनं तांब्यात पाणी दिलं. मनातल्या मनात म्हटलं ही शेवटचं पाणी, आता नंतर आपल्यालाच घ्यायला लागणार. पाणी पिऊस तर ती म्हणली 2200 रुपयाला आहे म्हणली. म्हणलं तुला कसं कळलं? तर म्हणली मी सगळी दुकान हिंडली म्हणली, त्या दुकानात स्वस्त आहे म्हणली आणि पटकन चला म्हणली, आता चहा पिऊन चला. मी हातपाय थरथर कापायला लागलो. मी म्हटलं नाही आणलं पैसे. ती म्हणली मग काय आणलंय? मी वैतागून म्हटलं किडा आणलाय चळवळीचा. ती म्हणली कुठं आहे? म्हणलं घुसलाय आत. ती म्हणली काढा. म्हणलं याचं ऑपरेशन नाही होत म्हणलं, आता वळवळत राहते. ती म्हणली याचं नुकसान तोटा फायदा ते माहित नाही म्हणलं, पण तिला ती परत ती साईड म्हणलं गळ्यातलं नाकातलं कानातलं जाणार म्हणले. आता हे किडा काय मला ती म्हणली तुम्ही असलंच लिहणार. म्हटलं आता असलंच घ्यायला लागते म्हटलं, आता मी बघून आलोय ती लिहायच लागते म्हटलं, त्याशिवाय जगू शकत नाही म्हटलं. ती काय कोणा स्टॉक, पण आम्हाला दोघाला पण ती सुद्धा कविची चांगली वाचक आहे. आम्हाला दोघाला त्या सुरेश भटांच्या गझलेच्या ओळ्या आठवायला लागल्या की जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला, कापलो गेलो तरी टाकले नाही तुला, घे उद्ध्वस्त झालेल्या घरांची भीमराया घे तुला या लेकरांची वंदना. आणि ते गाणं आठवत राहिलं. आणि मग या कविता सगळ्या ज्या आल्या त्यातली ती कविता होती की अरे यावं त्या चार्ली चॅपलिन माझ्याकडं, धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर, आणि म्हणावं मला नितीन लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता, तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस. मी उचलावं पेन तेवढ्यात हिटलरने तिथे यावं
आणि हिटलरने म्हणावं मला, नितीन गेलं माझं रक्त, त्या रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर. कदाचित माणसाची कविता वाचून ते मला माफ करतील मित्रा. आणि मी धरावा कागद समोर, तेवढ्यात समुद्रातून मीठ घेऊन लादेंना तिथे यावं आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा हातातल्या लादेंच्या पायाच्या साखर करून द्यावी. आणि लादेंना म्हणावं मला, देना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला. आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबरांनी सांगावं की लादेन या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो म्हणून. त्याने ते हसत हसत मान्य करावं. यावं त्या डोनाल्डने, यावं त्या पुतीनने, मी सांगेन त्यांना तिसरं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी आहे. त्यांनी ते हसत हसत मान्य करावं. आणि तुम्ही सगळ्यांनी या एकदा माझ्याकडं, तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो आणि तुम्हाला दाखवावा म्हणतो हा सुंदर भूगोल, जो तुम्हाला आणि आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार जपून ठेवायचा. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कोणाची गाणी गायची. माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात कायम उंचच उंच विहार करत राहील, कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी. तर ही मानवी भावनेची कविता घेत असताना तुम्ही आता परत गंभीर झालाय सर. बरीच लोक असतात की अनेकांच्या मनात आता परत या माणसाला काय गरज आहे, एवढी खास कशाला पाहिजे, चांगला व्यवहार आहे, लग्नाला मुहूर्त आहे, त्या माणसा कोणातरी नातेवाईक लग्न आहेच आज, ती तिकडे नाही गेलं, ती मुलगी घेतलं तू ते घर जाळूनच काय हे रात्री आलो मी कसा ह्याच्यात आलो, रात्रभर जाळून बसलो, आम्ही रात्री इकडे येतील, असं असावं तसं असावं, हे आम्ही रात्रभर 12-1 वाजता झोपले, सकाळी तळ्यावर जाऊन सगळं मला बी खास, त्यांना बी खास, तुम्हाला बी खास, जेवून घे. पण आपण जिवंत आहे ना. आता बाकीच्या आता जी आली नाही ती लांब जाईल, ती काय म्हणते कशाला बंद गाठलाय, कशाला बंद पाहिजे, आणि कशाला असलं करायचं, हेच कशाला करायचं, काय निगेटिव्ह. असे एक माझे एक मित्र होते, त्याचं नाव विकास होत. नेमकं ती नावाच्या विरोधात वालाय, कशाला पाहिजे, ती कशाला पाहिजे, ती कशाला पाहिजे. ती विकास मला एक दिवस म्हटला मला मुलगी बघायला चल पाहिजे. मी म्हटलं तूच तुझा, ते म्हटला तूच पाहिजेस. म्हटलं का, म्हटलं तू असलाच मला पसंत करते. म्हटलं ठीक आहे येते म्हटलं. मुलगी बघायनंतर मुलगी विदर्भात होती, जिल्हा अकोला, धारूर गावगाव. महाराष्ट्र एक्सप्रेस ना गेली, जसा विदर्भ सुरू झाला खिडकीतनं सगळा कापूसच दिसायला दोन्ही बाजू. कापसाच म्हणत म्हटलं एवढ्या कापसाच काय करायचं म्हटलं. याचं नाव विकास. मला माहित नव्हतं कापसाचा उपयोग काय, मला वाटतीलच कापूस काय. आणि त्याला काय करायचं तुमचं, नाही म्हणलं कापसाच काय करायचं, आपल्याला काय नाही म्हटलं कापसाच काय करायचं, एवढ्या कापसास काय करायचं, आम्ही गपच. मग आम्ही त्या मुलीच्या दारात आलो, त्या मुली दारात मी कापूस पोती सगळी तिथे पांढरत झालं. मुलगी बघायला बसलो, मुलगी आली बघितली, पोरीचा बाप म्हणला पोरीला काय विचारायचं असलं विचारा, एवढं चौकटीतून बाहेर गेलं एवढ्या कापसात काय आणि मग त्यांच्या लक्षात आलं जी रेज गेली आवाज हाकून गेले आणि परत गेली, चक्कर आला, तिकीट कापसाच काय करायचं, चक्कर परत त्या डब्यात आलं, गावात आलो, घरच्यांनी विचारलं मुलगी कशी वाटली विकास, कापसाच काय करायचं ती सांगा, बाकी काय विचारलं. मग लक्षात आलं ती एवढं आलं, दाढी वाढली, केस वाढली, उशा वाढल्या, ती गेला का तिने नाही लागलं, ज्याला दिसत त्याला विचारायला लागलं कापसास काय करायचं का, शाळेत पोरं चिरवायला लागली आणि ती सगळं खापार माझ्यावर फुटायला लागली, ह्याच्या संग कापूस बघितलं की हेड झाले, त्या डोक्यावर परिणाम झाला. ते आमच्या गावातला हॉटेलवाला त्याला दुपारची भजी खायला द्यायचा रायजन, ती भजी खात झाडाखाली बसायचं. परवा
ती भजी खात खात तेव्हा पेपरवर भजी दिली. त्याने ती शेवटचा भजी तोंडात टाकला, त्या मिरच्या झाडल्या तर त्या पेपर मध्ये जात नव्हती, कापूस जळून राख झाला. आणि ती हसवून जोरात म्हटलं जायचं कापूस लागला. आणि ती शहाणं झाली, त्याची शहाणं झालं. मग त्याच्या लक्षात आलं माझ्या वर्षी याच्यात गेली. ज्याला कोणाला वाटते बाबा हे असलेच कार्यक्रम कशाला, मंडपच कशाला, कविताच कशाला, ऐकवायच कशाला, तर तुला जाळायचं आहे. हे समाजाला गरजेचं आहे, आयुष्याला गरजेचं आहे. माणसं जगतात ते आयुष्य आणि कवी जगतो ते जीवन. त्याला पाण्यात तहान भागते हे सर्वसामान्य माणसाला माहित असत, पण पाण्यातून काय काय घडतं हे कवीलाच कळत. त्यामुळे ही सगळे करत असताना तुम्ही आम्ही सगळं हल्ली जगणे विसरून चालली. जेवणाची वेळ झाल्या, 4:15 झाल्या. तुम्ही तुमचं ऐकून झाले, माझं बी ऐकून झालं. सगळ्याच्या कविता ऐकल्यानंतर जरा असले काहीतरी असावं म्हणून बोलतो. कविता आदळत राहिली तर मग चुंबळ होऊन जाते माणसाची. तुमच्या सगळ्यांच्या मनात असणारी ती कांबळे तुम्हाला ऐकायचे. आता हे कांबळे जो आहे तो हा कांबळे म्हणजे बौद्ध कांबळे, मातंग कांबळे असा नाही. कांबळे पण आहे. हा कांबळे शिवाजीनगर मध्ये आहे, हा कांबळे आंबेडकर नगर मध्ये. सगळ्या जाती धर्मात असा एक कार्यकर्ता आहे जो या विचारांचा असतो. त्याची कविता तो फक्त पुस्तक वाचलेला कांबळे, तो अडाणी नाही. वाचलेला पुरोगामी विचारांचा आणि त्याला काय त्रास होत जातो त्याची कविता. हे आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे हुशार नाही रडला, नुसताच काढला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि कांबळे प्रेमात पडला. तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हटला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिने बी कांबळेला कोपऱ्यात घेऊन असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे हुशार नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमणार नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणली जागरण गोंधळ बोकाड तरी का. कांबळे म्हणला चालणारच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच कांबळेला दारला. असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे हुशार नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे चळवळीत आला. चळवळी सगळी गट तट दिसली. एक हे गट, एक तो गट, एक हे गट. आणि कांबळे सगळ्यांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित या, चळवळ समजून घ्या, महापुरुषांचे विचार आत्मसात करा. सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला. मग याच्या लक्षात तुडवायला एकत्रित आले. कांबळे नाही रडला, नुसताच काढला. करून तर कांबळे मुलगा ती मोठा झाला. ती मोबाईलवर रेड झाले पोरग. ते असं मोबाईलवर काहीतरी बघत बसलो. मोबाईलवर बघता बघता त्या पोराला काहीतरी कळलं. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं की डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण? छत्रपती शिवाजी महाराज काय भानगड डॅडा? ही संविधान लोकशाही काय भानगड डॅडा? आता मात्र कांबळे पेटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उभं. मग त्यानं दार लावून पोराला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो 2दा काढला. मग लक्षात आलं डीएनए मध्ये ही डबल गेलं पुस्तकातलं. आणि आता कांबळे वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. आता कांबळे वेडा झालाय,
वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे मानवतेच्या घोषणा देतो. कांबळे फुले शाहू आंबेडकरांच्या घोषणा देतो. कांबळे छत्रपती शिवाजी महाराजांपासून महाराणा प्रताप पासून गाडगे बाबांपर्यंत सगळ्या महापुरुषांच्या नावांच्या घोषणा देतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलंय. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वाप देऊन तुडवत आहेत. पण कांबळे नाही रडत, ते नुसताच कमतोय हा करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवाजी महाराज, बाबासाहेब, फुले, आंबेडकर जिवंत आहेत. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कविता जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा देश जिवंत राहणार. तुम्ही सर्वजण सरांच्या विनंतीला मान देऊन आलात. सर्वांनी आपल्या कविता ऐकवल्यात. विनोदाच्या दारात इकडे तिकडे काही झालं असलं कवींच्या बाबतीत असतील तर फक्त ऐकताना एवढं लक्षात ठेवा की पहिल्या कडव्यात तुमच्या पक्षावर टीका असेल तर दम धरून बसा. पुढच्या कडव्यात शेजारचा पक्ष येणार त्यावेळेस सगळे असणार आहे त्यामध्ये. त्यामुळे दम धरायचा. तुमच्या विरोधी पक्ष नेत्यावर मी टीका त्यामध्ये असणार आहे. म्हणजे जे आहे ते आहे. म्हणजे सांगूनच राजकीय कविता तर तशी सादर करायची. नाही तर काही कविता आड पडतात. कविता राजकीय नाही पण ती राजकीयच असते. आधीच सांगून ठेवतो राजकीय माझी हाय तर हाय सगळ्या पक्षाला. नेमका आजचा तरुण कुठं आहे त्याचा हा शोध घ्या. आजचा तरुण वर्ग कुठं आहे, तरुण युवक कुठं आहे. तो असेल तो इथंच कुठेतरी असेल. नेमका कुठं असेल तर सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल. भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो कट्टर हिंदू झाला असेल तो इथंच कुठेतरी असेल. आणि कट्टर हिंदू होऊन तो मातोश्रीवर गेला असेल. मातोश्रीवर हिंदुत्व खेळत असेल आणि धनुष्य भान घेऊन हळूच गुवाहाटीला पळाला असेल तो इथंच कुठेतरी असेल. गुवाहाटीला गेल्यावर झाडी डोंगर हाटी बघून मोहरला असेल, बहरला असेल. पण 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकून गोंधळला असेल तो इथंच कुठेतरी असेल. तो परत आला असेल, तो पुन्हा आला असेल. मला धरून नेतील का, मला पकडून नेतील का, मला अटक करतील का, माझ्या चौकशा होतील का म्हणून घाबरून तो कमळाच्या फुलात लपला असेल. पण कमळाच्या फुलांनी सुद्धा पार आवळून त्याचा रस काढला असेल तो इथंच कुठेतरी असेल. आणि सगळा रस निघून गेल्यावर त्याची दाढी वाटली असेल, त्याचे केस वाटले असतील, तो पिकला असेल आणि अचानक त्याला भारत दिसला असेल आणि तो हळूच भारत जोडोच्या यात्रेत गेला असेल ते इथंच कुठेतरी असेल. पण यात्रेत चालायचं नेमकं कुठपर्यंत आणि कुणासाठी हीच त्याला कळत नसेल. शेवटी त्यानं वेळ बघितली असेल, तो घड्याळाजवळ आला असेल. पण इथं काकाजवळ बसायचं का पुतण्याजवळ थांबायचं हीच त्याला कळत नसेल. शेवटी त्यानं तुतारी वाजवली असेल तो इथंच कुठेतरी असेल. आणि मग सगळ्यात वैतावून त्याला अन्यायाविरुद्ध राग आला असेल, तो चिडला असेल, तो पॅन्थर झाला असेल आणि म्हणून तो हळूच आरपीआय मध्ये गेला असेल. तर त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून तो गंजला असेल आणि त्याला वंचित झाल्यासारखं असेल आणि मग तो हळूच वंचित मध्ये आला असेल. पण इथं नेमकं वंचित कोण हीच त्याला कळत असेल तो इथंच कुठेतरी असेल. आणि आज शिवारात काही सगळे भोजन आमच्या कदम सरांनी मंडप उभा केला. त्या मंडपाखाली तो आला असेल कुठेतरी बसला असेल आणि आमच्या सगळ्यांच्या कविता ऐकून ते भारतीय बनेल माणूस, किमान माणूस तरी बनेल. मग मात्र तुम्ही कुठे जायची गरज नाही. तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला. तुमच्या सर्वांच्या कविता फार दिवसापासून मलाही श्रोता व्हायची संधी मिळाली. कारण माणसानं नुसतं स्वतःच खपवायचं नसतं, दुसऱ्याच मी ऐकायचं असतं. याची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम माझ्यासाठी होता. तर जर सात्विक ताईंची कविता ऐकली, विशेष म्हणजे याच पातीतून तेजस सारखा कवी तुमच्या याच मंडपातून भरारी घेतो, ही सुद्धा तुमच्या या सगळ्या प्रयत्नाचं यश आहे. उद्या तो सुद्धा एक वेगळा कांबळे
भारताला समाजाला दाखवेल आणि तो देईल एक वेगळा कलाकार या मातीतून तळ्याच्या काठावर या शिवारात घडतोय याचं विशेष कौतुक वाटतं. येवले सरांनी पहिली कविता विद्रोही घेतली, नंतर त्यांनी लक्षात आलं नुसताच विद्रोहाचा हात फिरायला लागलाय तर गुलाबाच फुल ठेवलं पाहिजे. त्या भावनेतून त्यांनी त्या पद्धतीने केलं. मॅडमची वाटणी कविता मला आवडली. कोण काय मागतं तर त्यांनी वडिलांची सायकल आणि ती दुसरी वस्तू मागितली. हे फक्त मुलीच करू शकतात. परवा एक व्हिडिओ बघण्यात आला, कधी कधी सोशल मीडियावर चांगलं बघायला मिळतं. तो एक युट्यूबवर त्या दोन मुलींना विचारतो पुढच्या जन्मात तुम्हाला मुलगा व्हायला आवडेल की मुलगी व्हायला आवडेल, तर त्यातली मुलगी लगेच म्हणते आम्हाला मुलगा व्हायला आवडेल. तर ते म्हणते कसं काय, तर ते म्हणते आम्ही कायम बघत आलो की मुलांच्याच वाट्याला आई वडील येतात म्हणून आम्हाला मुलगा व्हायला आवडेल असं सांगणार ते व्हिडिओ. म्हणजे काही चांगले सुद्धा बघायला मिळतं. तर परंतु कवी आणि कवितेकडं समाज जोपर्यंत आकर्षित होत नाही तोपर्यंत आम्हाला एक वेगळ्या पद्धतीत चळवळ उभी करावी लागेल. तुकारामाचे अभंग ऐकण्यासाठी लोक 12-12 तास वाळवंटात मातीत बसून तुकोबाचे अभंग ऐकायची, ती अनुभवायची, ती जगायची आणि त्या पद्धतीने आचरणात आणायचा प्रयत्न सुद्धा करायचे. म्हणून तुकाराम अवघड होता. तो आजही अवघड आहे अनेकांसाठी, पण आमच्या सारख्यांसाठी तो सोपा आहे. ज्यांना जगता येतो त्यांच्याजवळ सोपा आहे. ज्ञानेश्वर सोपा करून जगता आला पाहिजे. यासाठी समाजाला आणि समाजाचं कान तयार करण्यासाठी शब्दांची ही पाखरण तुम्हाला आम्हाला कायम आपल्या प्रतिमेच्या सुखातून करावी लागणार आहे. म्हणून मी काय तुमच्या सगळ्यांचे आभार न मानता एवढंच म्हणेन की आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, मनात घरटं बांधूया या शिवाराचं, या शिवाराच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळ त्या या तळ्याच्या झऱ्याला आपल्याही कवितेचं पाणी देत राहूया. मी नीन त्या या कवितेच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया. जोपर्यंत हा हिरवा मळा, ही हिरवं शिवार आपल्या मनाला साथ घालत राहील त्याला असंच कायम प्रतिसाद देत राहूया. थांबतो. धन्यवाद.